आदिशक्तीचे 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गड. 18 हातांची, 11 फूट उंच आणि अतिशय तेजस्वी अशी माता सप्तशृंगी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी माऊली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की ही माता या दुर्गम 7 शिखरांच्या डोंगरावर कशी प्रकट झाली? या पवित्र गडाचा इतिहास काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माता सप्तशृंगीच्या प्रकटीकरणाची संपूर्ण आणि पौराणिक कथा अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या गडाचे अनेक गूढ रहस्य उलगडणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की सप्तशृंगी हे नाव कसे पडले देवीला. सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखरे. हा गड 7 उंच शिखरांनी वेढलेला आहे. ही 7 शिखरे म्हणजेच शक्तिशृंग, सूर्यशृंग, कुबेरशृंग, जळशृंग, शिवशृंग, विष्णुशृंग आणि ब्रह्मशृंग. या 7ही शिखराच्या मध्यभागी माता सप्तशृंगी निवास करते, म्हणून हिला सप्तशृंगी म्हणतात. माता इथे स्वयंभू स्वरूपात विराजमान आहे. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून एक वर मागितला होता. माझा मृत्यू कोणत्याही देवाच्या, मानवाच्या किंवा प्राण्यांच्या हातून होणार नाही, तो फक्त एका स्त्रीच्या हातून होईल. स्त्रीला अबला समजून त्याने हा वर मागितला होता. वर मिळताच महिषासुराने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. त्याने स्वर्गावर चढाई करून देवांना पळवून लावले. सर्व देव भयभीत होऊन त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. देवांचे संकट पाहून त्रिदेव आणि सर्व देवांच्या अंगातून एक दिव्य तेज बाहेर पडले. यात सर्व तेजाच्या एकत्रीकरणातून एक परम शक्तिशाली देवी प्रकट झाली. तीच ही आदिमाया, आदिशक्ती, आपली माता सप्तशृंगी. सर्व देवांनी देवीला आपले शक्ती आणि शस्त्रे प्रदान केली. भगवान शिवाने स्वतःचा त्रिशूळ दिला, विष्णूंनी चक्र दिले, इंद्राने वज्र दिले. अशा प्रकारे 18 देवांनी माता सप्तशृंगीला आपली शस्त्रे दिली. म्हणूनच माता 18 भुजा म्हणजेच 18 हात असलेली झाली. माता अत्यंत क्रोधाने महिषासुराचा वध करण्यासाठी निघाली. त्यानंतर देवी आणि महिषासुराच्या सैन्यामध्ये अत्यंत भयंकर युद्ध झाले. माता सप्तशृंगीने राक्षसाच्या विशाल सैन्याचा संहार केला. शेवटी महिषासूर म्हशीचे रूप घेऊन देवीवर धावून आला. मातेने आपल्या 18 हातातील शस्त्रांचा वापर करून महिषासुराचा वध केला. या भयंकर युद्धानंतर मातेचा क्रोध शांत करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी तिने या 7 शिखरांच्या म्हणजे सप्तशृंग डोंगराची निवड केली. माता इथेच एका विशाल खडकात स्वयंभू स्वरूपात प्रकट झाली आणि कायमची स्थिरावली. गडाच्या पायथ्याशी आजही महिषासुराचे डोके पाहायला मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या गडाला आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे. गडाच्या समोरील शिखरावर मार्कंडेय ऋषींचा आश्रम होता. असे म्हटले जाते की मार्कंडेय ऋषींनी याच गडावर देवीची आराधना करण्यासाठी दुर्गा सप्तशती या पवित्र ग्रंथाची रचना केली होती. तसेच त्रेतायुगात प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण आपल्या वनवासादरम्यानच मातेच्या दर्शनासाठी येथे आले होते, असाही उल्लेख पुराणात आढळतो. मित्रांनो, माता सप्तशृंगी आजही आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते. नवरात्रीमध्ये आणि चैत्र पौर्णिमेला येथे लाखो भक्तांचा मेळा भरतो. मातेचे रूप इतके मनमोहक आणि सुंदर आहे की तिच्या डोळ्यात पाहताच मनाला प्रचंड शांतता लाभते. तुम्हाला माता सप्तशृंगीची ही प्रकटीकरणाची पावन कथा कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही गडावर जाऊन आला असाल तर कमेंटमध्ये जय माता दी किंवा सप्तशृंगी माता की जय लिहायला विसरू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.